आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. खरं सांगायचं ना, कालपासून लिटरली उत्सुकता वाढली. लिटरली मी झोपलेली नाही आहे, कारण फक्त हार्दिक परत येणार आहे. आई झाल्यावर आपण एक गोष्ट चांगलीच समजतो. घर किती मोठं असो, किती घरात माणसं असो, किती घरात काम असली ना, तरी बाळाशिवाय घर हे रिकामच वाटतं. आज सकाळी उठल्यापासून मनात एक वेगळीच ऊर्जा होती. म्हणून दिवसाची सुरुवात थेट किचनमधून. हार्दिकला हे आवडेल का? हे पदार्थ बनवायचे का? घर आवरायचे का? इकडं धुवायचे का? त्याची खेळणी कुठे आहे? ती सॉर्ट केली का? ती धुतली का? त्याच्या छोट्या छोट्या वस्तू जागेवर ठेवल्या का? त्याच्या बुक्स कुठे आहेत? त्या बुक्स काढल्या का? त्याचे क्रेयॉन्स, त्याचं सगळं काही एक वस्तू शोधून काढून ज्या त्या जागेवर ठेवल्या. अगदी सगळंच, म्हणजे लिटरली काय सांगायचं, एक गाडी शोधून कोपऱ्यातली ती एका ठिकाणी लावून सगळं व्यवस्थित ठेवलं. मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेक जण विचार करतात, हार्दिक कुठे असतो? तर तो ना काही दिवस माझ्या आजी आजोबांकडे होता, त्याच्या आजी आजोबांकडे होता, माझ्या आईवडिलांकडे होता, आणि आज तो परत येणार आहे घरी. आई म्हणून ही भावना ना शब्दात सांगणं खूप कठीण आहे. बाळाजवळ असलंच ना, त्यामागे धावायचं, त्याला जेवायला घालायचं. जेव्हा तो काही दिवस दूर असतो ना, तेव्हा त्याच घरात ना आठवण प्रत्येक गोष्टीत येते. म्हणजे खूप अवघड होऊन बसतं घरात राहायचं म्हणलं तरी. घर लिटरली खायला उठतं, काय करून काय नको. फोनवरून बघता येतं आजकाल, टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेली आहे, पण शेवटी स्पर्श न करताच बघायचं हेही एका आईला किती कठीण जात असेल हे तुमच्यापैकी किती जणांना कळेल मला माहीत नाही, पण खूप अवघड असतं हे. आज स्वयंपाक करताना सतत एकच विचार येत होता, त्याला हे आवडेल का? तो आल्यावर पहिल्यांदा काय बोलेल? मला बघून रिॲक्ट कसा करेल? किंवा म्हणजे काय करेल तो? त्याला काय शोधेल तो घरात येऊन? त्याच्या खेळणी शोधेल का? त्याला ही गोष्ट आठवेल का? कारण जवळजवळ 6 महिने तो तिकडे होता. अशा कितीतरी गोष्टी मनात चालू होत्या. खरं तर आजचा दिवस मी पूर्ण वेल प्लॅन केला होता, खूप काही ठरवलं होतं, तुम्हाला सगळं दाखवणार होते. पण कधी आयुष्य आपल्या प्लॅनपेक्षा वेगळंच काहीतरी ठरवून ठेवतं, आणि म्हणूनच आजचा दिवस जसा घडला तसा मी तुम्हाला प्लॅननुसार आत्तापर्यंत दाखवलाच, पण त्यानंतर जे ठरवलं ना त्याच्यापेक्षा खूप काही वेगळंच होऊन बसलं. आता आधी सगळी कामं आटोपली आणि मग मी निघाले माहेरी. येस, खूप वेगळा काहीतरी प्लॅन हा मध्येच ठरला होता, का ते मी तुमच्याशी पुढे शेअर करतेच. बॉल कुठे आहे? हां. दुसरी गाडी कुठे आहे? दुसरी आहे बघ, ती घे, ती गाडी घे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. तुम्ही रेकॉर्ड केलेलं पाहिलंच असेल, मी हार्दिक येण्यासाठी खूप सारी तयारी केली. ॲक्च्युली प्लॅन्ड होता की मम्मी पप्पा त्याला घेऊन येणार सकाळचे म्हणून, आणि सकाळची निघणार होते ते, आणि मी पण ॲज रेग्युलर ते येणार म्हणून मी जेवण वगैरे सगळं चाललं होतं माझं. आणि म्हणलं चला 12-12:30 वाजल्याचं फोन करून बघूयात कुठपर्यंत पोहोचलेत, म्हणजे इन केस मला माहीत होते निघणार आहे एक 12-11:30पर्यंत निघतील आणि तासाभरात पोचतील. पण फोन केल्यानंतर कळलं की नाही, ते कॅन्सल केलं आहे. म्हणजे तिथेच बाबा का, म्हणजे मी इतकी वाट बघते आहे, इतक्या दिवसांनी तो इकडे येतो आहे आणि का असं का. तर मग कळलं की पप्पांची तब्येत बिघडली. सो म्हणलं ओके, म्हणजे मग मला बायस की आता म्हणजे ते पण आजारी आणि हार्दिक पण नाही आला, म्हणजे दोन्हीकडे जीव अडकला. बरं ठीक आहे म्हणलं. पण आता तिसरी गोष्ट अशी पण होती की आईसुद्धा येणार होतं, आणि ते ऑल ऑफ द सडन होतं. म्हणजे त्या म्हणल्या होत्या मी येणार आहे, पण कधी हे माहीत नव्हतं, आणि सकाळीच त्या म्हणलं मी पण आजच येते. चला म्हणलं डबल धमाका. पण मग आता असं झालं की ते म्हणले मी 2 दिवसांनी त्याला सोडतो परत.
पण नाही, ते पॉसिबल नव्हतं कारण आई त्याच्यासाठी तिकडून इकडे निघाल्या होत्या. सो म्हणलं की नाही, आता काहीतरी करावं लागेल. एकतर आम्ही येतो किंवा मी येते, काहीतरी आम्ही विचारपूस म्हणजे मी यांना विचारते आणि मी सांगते. पण मग आज हार्दिकला आलंच पाहिजे कारण त्या इतक्या लांबून त्याला बघायला येणार होत्या आणि तोच इथे नाही म्हणल्यावरती ते पॉसिबल नाही. सो मग पप्पांनाही बघता येईल म्हणलं, कारण तिथं पण जीव अडकलाच होता. कसं असतं ना मुलींचं, सगळ्या गावासाठी जीव अडकला जातो. हे पण पाहिजे असतं. असो, ते तुम्ही रिलेट करालच माझ्यासोबत. पण मग म्हणलं ठीक आहे. मग मी पटकन सगळं किचन तसं आहे तसं ठेवलं, जे काय फ्रीजमध्ये ठेवलं ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि भांडी तशीच पडून गेली आणि तशीच मी निघाले. लिटरली मी काहीच केलं नाही, म्हणजे ड्रेससुद्धा चेंज नाही केला, सगळं आहे तसंच टाकलं आणि मी निघाले. 2-2:30 वाजता मी एसटीने निघाले. ते इथेच थांबले कारण आई पण निघाल्या होत्या. आईनं छावी कुठे थांबणार, सगळ्या गोष्टी होत्या प्लॅन परत, म्हणून मग मी निघाले. मी 1.5 तासात पोचली, दुपारची लवकर पोचली आणि त्याला कॅब करून परत रिटर्न घेऊन आली. पप्पांना सुद्धा बघितलं. सो वाटलं की आता ओके, ठीक आहे सगळं. तो आल्यानंतर आता एकदम घर भरलं आहे, म्हणजे घरात असं लिटरली कोणतरी मेलं असं वाटत होतं एवढे दिवस, 6 महिने लिटरली. आणि आता तो आला आहे तर घर जिवंत झालं असं वाटतं. लिटरली खूप भारी वाटते. 4 दिवस कसे गेलेत ना आम्हाला आमचं माहिती, खूप भारी गेलेत. म्हणजे त्याचं हसणं खेळणं जे काही असो खूप भारी वाटतं आहे. म्हणजे कोण रिलेट करते माझ्याशी मला माहीत नाही, पण हे एकदम आतून येते. असं काही प्लॅन बोलत नाही, स्क्रिप्टेड नाही आहे. खरंच खूप छान वाटते घरामध्ये आणि आई पण आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं खूप भारी वाटते. असो आम्ही 4 दिवस म्हणजे मी काहीच टाकलं नाही. मला माहिती आहे मी 4 दिवस छान त्याच्यासोबत एन्जॉय केलं आहे. आम्ही बाहेरही गेलो होतो 1 दिवस. सो ते मी शूट करून ठेवले. येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच आम्ही कुठे गेलो. तिथं पण जाऊन आमचा पचका झाला. असो, तुम्हाला कळेल उद्या काय ते. येणारे ब्लॉग पण त्याचेच असतील ना, त्याच्यासोबतचे. जर आम्ही बघतोय म्हणजे विचार करतोय थोडंसं, कळेलच तुम्हाला त्याहीबद्दल येणाऱ्या व्लॉग्समध्ये. चला मग मी इथेच माझा व्लॉग एंड करते. हार्दिकचे सोबत येणारे व्लॉग्स तुम्हाला बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा, खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चला इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय.